जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. श्री स्वामी समर्थ मंडळी, मी प्रतीक्षा सुतार आज आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडपीड येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर मंदिर भ्रमंतीच्या आजच्या या खास एपिसोडमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाने सुरुवात करूया. आता आपण मठात प्रवेश करतोय. इथे आत येताच एकदम प्रसन्न आणि सकारात्मक वाईब जाणवते. शांत वातावरण, भक्तिमय जागा आणि स्वामींची उपस्थिती, हे सगळं खूपच वेगळा अनुभव देतं. मठात स्वामींचं सुंदर दर्शन होतं. इथे मूर्ती, पादुका, आरतीची जागा, नामस्मरणाची जागा पाहायला मिळते. भाविक शांतपणे बसून प्रार्थना करताना दिसतात. काही जण नामस्मरण करत असतात, तर काही जण फक्त मन शांत करण्यासाठी इथे वेळ घालवत असतात. हे आल्यावर सर्वात आधी जाणवते ती म्हणजे इथली स्वच्छता, शांतता आणि भक्तिमय वातावरण. बाहेरच्या जगात कितीही गडबड असली तरी या मंदिरात आल्यावर मन एकदम शांत होऊन जातं. इथे येणारे भाविक दर्शनासाठी, मनःशांतीसाठी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी येतात. स्वामी समर्थ हे लाखो भक्तांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं केंद्र आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा आशीर्वाद आजही भक्तांना आधार देतो. मनात कितीही टेन्शन असलं, कितीही कन्फ्युजन असलं, तरी पण स्वामींच्या मठात आल्यावर खूप बरं वाटतं. स्वामींच्या नावातच एक वेगळी ऊर्जा आहे आणि त्यांच्या मठात आल्यावरच ती भावना जास्त जाणवते. आजच्या धावपळीच्या युगात अशा ठिकाणी थोडा वेळ घालवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. पर्सनली अशा ठिकाणी आल्यावर खूप शांत आणि हलकं वाटतं. कधीकधी प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, मन फक्त शांत करायचं असतं आणि स्वामींच्या मठात आल्यावर मन खूप शांत होऊन जातं. काही ठिकाणं ही अशी असतात जी डोळ्यांनी पाहायची नसतात, तर ती मनाने अनुभवायची असतात. ज्यांना मनःशांती अनुभवायची आहे त्यांनी स्वतःसाठी तरी वेळ काढायलाच हवा आणि स्वामींच्या मठात नक्की यायला हवे. मठाच्या शेजारीच प्रतिकृती बघायला मिळतात. तसंच जिथून आपण प्रवेश करतो त्याच ठिकाणी वटवृक्षाचे देखील आपल्याला दर्शन घेता येतं. या स्वामींच्या मठात यायचं असेल तर नांदगाव तिठ्यावरून 7-8 किलोमीटरवरती रस्त्याच्या डाव्या साईडलाच हा हडपीड येथील स्वामी समर्थांचा मठ आहे. मंदिराच्या शेजारील रस्त्यावरून जाणारी प्रत्येक गाडी या मंदिराला हॉर्न दिल्याशिवाय पुढे जात नाही. तसंच रस्त्याच्या शेजारीच पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे.
मंदिरात प्रवेश करताना पाय धुवूनच आतमध्ये जावे लागते. मंदिरात गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती प्रवेशद्वाराजवळच लावलेल्या फलकावरती आहे. अखंड स्वामी समर्थ नामाचा जप करणे ही स्वामींची सर्वात मोठी सेवा मानली जाते. असं म्हटलं जातं की तारक मंत्र म्हटल्यामुळे भीती कमी होते, मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो. मंदिरात आपल्याला विठ्ठल मूर्ती देखील बघायला मिळते. कोणताही नवस न करता पावणारे देव म्हणजे श्री स्वामी समर्थ. तसंच मंदिरात प्रवेश करताना भवानी देवीची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मंदिर भ्रमंतीच्या या एपिसोडमधील हडपीड येथील श्री स्वामी समर्थांच्या मठाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.